नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत पौष्टिक, चवदार आणि अगदी घरगुती मटकी उसळ। ही उसळ प्रोटीनने भरपूर, पचनाला हलकी आणि रोजच्या जेवणासाठी एकदम परफेक्ट आहे। विद्यार्थी, काम करणारे, डाएट करणारे सगळ्यांसाठीच ही रेसिपी खूप उपयोगी आहे। चला तर मग सुरू करूया। साहित्य: मटकी 1 वाटी, भिजवून अंकुर काढलेली, कांदा 1 मध्यम बारीक चिरलेला, टोमॅटो 1 बारीक चिरलेला, हिरवी मिरची 1-2, आलं लसूण पेस्ट 1 चमचा, हळद अर्धा चमचा, लाल तिखट अर्धा चमचा, गोड मसाला अर्धा चमचा, जिरे अर्धा चमचा, तेल फक्त 1 चमचा, मीठ चवीनुसार, कोथिंबीर बारीक चिरलेली, पाणी आवश्यकतेनुसार। मित्रांनो, मटकी आधी 8 ते 10 तास भिजून घ्यायची। नंतर कापडात बांधून 1 दिवस अंकुर काढायचे। अंकुर आले की मटकी अधिक पौष्टिक आणि पचायला सोपी होते। कढई गरम करून फक्त 1 चमचा तेल घ्या, त्यात जिरे टाका। जिरे तळले की हिरवी मिरची, आलं लसूण पेस्ट घालून हलकसं परतवा। आता बारीक चिरलेला कांदा घाला। कांदा गुलाबी होईपर्यंत परतवा। नंतर टोमॅटो घाला। हळद, लाल तिखट, मीठ सगळं छान मिक्स करून टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवा। आता तयार केलेली अंकुरलेली मटकी घाला। सगळं नीट परतून घ्या। थोडं पाणी घाला, खूप नाही। झाकण ठेवून 10-15 मिनिटे मध्यम आचेवर शिजवा। उसळ शिजल्यावर गोडा मसाला, थोडासा लिंबाचा रस घाला, वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि गॅस बंद करा। ही मटकी उसळ चपाती, ज्वारी, बाजरी भाकरी, साध्या भातासोबत खूप छान लागते। आरोग्यासाठी फायदेशीर, प्रोटीन भरपूर, वजन नियंत्रणात मदत, पचन सुधारते, सकाळी खाल्ली तर दिवसभर एनर्जी राहते। जर तुम्हाला ही पौष्टिक मटकी उसळ रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, चॅनेल सबस्क्राईब करा। अशाच सोप्या, हेल्दी आणि गावाकडच्या रेसिपीसाठी भेटू पुढच्या व्हिडिओत।